कोरोनाचा काळ झाला, पंचायत समितीची इमारत उभी करायची होती। मी सहज एकदा पंचायत समितीमध्ये गेलो होतो। तिथल्या अधिकाऱ्यांनी मला पंचायत समितीच्या जुन्या खपल्या पडलेल्या वरत्या दाखवल्या। आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की पंचायत समितीबरोबर तासगावच्या जुन्या कोर्टाची इमारत सुद्धा नवीन झाली पाहिजे, अशी मागणी गेली अनेक वर्ष आहे। त्यामुळे आपण पंचायत समितीची इमारत नवीन करूया, कोर्टाची सुद्धा नवीन करूया। पंचायत समितीची इमारत नवीन करत असताना प्रस्ताव तयार केला, तो प्रस्ताव मंजूर केला। ती पंचायत समितीची इमारत मंजूर करत असताना एक मज्जा अशी झाली की त्या प्रस्तावावरती राज्य ग्राम विकास मंत्र्यांची सही लागत होती आणि ग्राम विकास मंत्र्यांची अंतिम सही लागत होती। राज्य ग्राम विकास मंत्र्यांची सही उद्या होणार होती आणि आज रात्री राज्य ग्राम विकास मंत्री अब्दुल सत्तार साहेब गुवाहाटीला पळून गेले। आम्हाला प्रश्न पडला की आता काय करायचं, पण आता सरकार पडतंय म्हणल्यावर हे कुठल्याही परिस्थितीमध्ये पंचायत समिती मंजूर करून घ्यायची आम्ही निश्चय केला। आता हे सांगता येणार नाही, पण कधी कधी आबांची पुण्याई फार कामाला येते। मी सत्तार साहेबांना विनंती केली, पहिल्या पानाचा फॅक्स काढला आणि तो फॅक्स त्या हॉटेलला पोच केला। तिथे एका मंत्र्यांचे पीए त्यांच्या बरोबर होते, त्यांनी अब्दुल सत्तार साहेबांची सही त्यावर घेतली, तोच फॅक्स पुन्हा इथं दिला आणि आम्ही तो प्रस्तावाला जोडला। मुश्रीफ साहेबांची सही 3 वाजता घेतली आणि 4:30 वाजता पंचायत समितीसाठी 15 कोटी रुपये मंजूर केले। त्याच्यानंतर राजीनामा झाला। आपल्या मतदारसंघातल्या काही महाशयांनी तात्काळ तो पंचायत समितीचा GR रद्द करायला लावला। नवीन सरकार आल्यानंतर साधारण महिनाभरानंतर मी सहज तिथल्या डेस्क ऑफिसरकडनं माहिती घेतली, तर GR आहे तसाच, फक्त तारीख बदलली आणि तारीख बदलल्यानंतर आम्ही मंजूर केला म्हणून सांगणारी मंडळी या मतदारसंघामध्ये राहतात। लोकसभेचं नेतृत्व करत असताना खरं तर देशातल्या नाही तर जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाचं, जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे खासदारकी यांच्याकडे होते आणि इतक्या मोठ्या पक्षाची खासदारकी असताना एवढा बालिशपणा सुचतो कसा, हे मला आज अखेर या प्रश्नाचं घोळ सापडलेलं नाही। तासगावच्या पूर्व भागातला प्रश्न होता, कवटेमंकाळ तालुक्यातल्या काही गावांचा टेंबूचा प्रश्न होता।